एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा बंजारा समाज आक्रमक झालाय। हिंगोलीत हजारोंच्या संख्येने बंजारा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। बंजारा समाजाचे धर्मगुरू बापू सिंग महाराज देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। सरकार बंजारा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आलेला आहे। राज्यभरामध्ये बंजारा समाजाकडून गेल्या 2 महिन्यापासून आंदोलन सुरू आहेत। बापू समाज मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती येतोय, रास्ता रोको आंदोलन करतोय, वेगवेगळे मोर्चे काढतोय, मात्र सरकार दखल घेत नाहीये। आज सर्व एका ठिकाणी आम्ही इथे जमलेले आहोत। आम्ही वारंवार आमचे धर्मगुरू रामरावजी बापू आज 40 वर्षापासून हा समाजासाठी संघर्ष करत आहे। हा संघर्ष आज खरोखरच आमचा समाज आज सर्व देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न चालू आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही वारंवार त्यांना निवेदन देत आहोत। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। 2 महिन्यापासून आंदोलन सुरू आहेत। वेगवेगळ्या राज्यांमध्ये जिल्ह्यामध्ये मोर्चे निघत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोकोमधनं मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होत आहेत, मात्र अजूनही सरकार दखल घेत नाही असा एकंदरीत आरोप होत आहे। आता तुमचा इशारा काय शेवटचा? त्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळणार आहे। आम्ही त्यांच्या अध्यक्षाखाली मीटिंग घेऊन आमचं शाळा निमेसाठी मिळणार। तुम्हाला विश्वास आहे सरकारवर? 100% विश्वास आहे। कधी न्याय मिळेल तुम्हाला? जास्तीत जास्त 2 महिन्यामध्ये आम्हाला न्याय मिळतील। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।